संपूर्ण देशामध्ये 1893ला लोकमान्य टिळकांना सुरू केलेला हा गणेशोत्सव 126 वर्षे झाला। त्या नियमाला अनुसरून संपूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, गल्लीत प्रत्येक गणेशोत्सव साजरा करतात। त्या नियमाला अनुसरून या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्तानं या भगवती मातेच्या दरबारामध्ये सेवा आलेले हा गणेश सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील गृहनिर्माण मंत्री यांच्या संकल्पनेतून, तसेच सन्माननीय डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील लोकसभा मतदारसंघ अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाने, तसेच प्रवारा सामाजिक प्रबोधन क्रीडा महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम, त्यातली आजची सेवा सर्व मंडळाच्या वतीने आमचे परमश्री परमार्थप्रेमी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळालेला आहे। रती महारथी गुणीजन मंडळ उपते सगळ्याचे नावं माहीत नाहीत, तरी पण गंधर्वासारखे गाणारे, चंद्रसूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, फक्त सांगणारा सुखाचार्य नाही हे ध्यानात ठेवा। महाराष्ट्रात प्रसिद्ध मृदंगाचे महामेरू, महागुरू, उत्कृष्ट गायक, संगीतरत्न, भजन सम्राट अनिल महाराज टेकुडे, आपल्या गावातील मृदंगाचे महामेरू हार्मोनियम वादक आमचे मधुकर महाराज, आमचे हार्मोनियम वादक गोसाई महाराज विनेकरी, आमचे शिवाजी महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट कीर्तनकार गाण्याचे अण्णा महाराज लोंढे, महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक, संगीतरत्न, संगीत अलंकार, भजन सम्राट सुनील महाराज पारे, त्यांचं उशिरा नाव घ्यायचं होतं पण आलो ओघा जाऊ द्या। म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक, संगीतरत्न, भजन सम्राट विलास महाराज कोतकर, उत्कृष्ट गायक, संगीतरत्न, भजन सम्राट आमचे भारत महाराज दावणे व गावातील आमचे नाना भरीजी भजनी मंडळ, परिसरातील सर्व विशेष उपस्थित आमचे रावसाहेब पाटील साबळे, या ठिकाणी बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहे। सगळ्यांचे उपस्थित आपले सगळ्या पोस्टवर व्यवस्थित आवाज पोहोचणारे आमचे राहुरीकर सिस्टीमवाले, नाही तर पुन्हा कमी जास्त आवाज करायचे नाव नाही घेतल्यावर। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही धावत्या वेगातली सेवा माझ्याकडे आपलं 7 ते 9 टायमिंग दिलेलं आहे मला, त्याच्यामुळे आता वेळ फार थोडा राहिला आहे, तरी कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू। त्या सेवेसाठी निवडलेला अभंग उपदेश प्रकरणातील जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हाला उपदेश करतात। काही सुज्ञायकने लोकमध्ये इंगळे महाराज यांना उपदेश करण्याचा उपद्व्याप सांगितलं तरी कुणी त्याचं उत्तर असे सांगण्यासाठीच आले होते। एक वर्ग असा आहे, जगात जन्माला यावंच लागतं, एक येत असतो आणि एकाला आणावं लागतं ते देवाला। अनेला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, वैकुंठीचा देव आणेला किंवा आणोनिया केला रूपा, उभा सोपा जवळे आणावं लागतं देवाला। आणि येत असतात ते संत कशासाठी, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडे, येथे उपकारासाठी आले, घर उद्धाराया आले, किंवा माऊली नैवेद्यात सांगतात, आगा कर्मी जे उरावे, तै ते सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे, देहा एका गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथे यावंच लागतं आणि इथून ते कर्म करावंच लागतं। आणि इथं महाराजांना उपदेश करायचा, लक्षात घ्या, कर्म करण्यासाठी आलोत, कर्म करायचेच, पण महाराज म्हणतात वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा तुम्ही असं काही कर्म करा जे केलं असताना आपला उद्धार होणार आहे। एक लक्षात ठेवा, वाईट कर्म करण्यामध्ये तोच त्रास आहे, तेवढेच पैसे खर्च होतात, आणि चांगलं कर्म करण्यात तेवढा त्रास आणि तेवढाच खर्च होतोय। मग लक्ष देऊ नये का, दोन्ही कर्म करण्यामध्ये त्रास आणि खर्च सारखाच असेल तर वाईट करावं का चांगलं? माऊली 18व्या अध्यायात सांगतात, आगा उजो वाटा चालावे, ना तरी पायाचे शिनवावे, ना अडारानाने धावावे तरी त्याचे। आपल्याला कोणत्या एखाद्या गावाला जायचं, लक्ष देऊ नये का, वाकड्या रस्त्याने गेल्यानंतर पाय दुखतातच, आणि सरळ रस्त्याने गेल्यानंतर मग पाय दोन्ही रस्त्यानं दुखतच असले तर मग वाकड्या रस्त्यानं दुखून देण्यापेक्षा सरळ रस्त्यानंच का दुखून देऊ नयेत? हे कर्म करायचंच ना, मग वाईट करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं का करू नये? त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात, पै शिळा का शिदोरिया, दाटणे एक धनंजया, परी वाहता जे विसाव्या मिळजे ते घेपे। 2 माणसं प्रवासाला निघालेत, एका माणसानं 10 जिवाऱ्याच्या भाकरी उपारण्यामध्ये पाठशी टाकल्या आणि निघाला, दुसरं म्हणलं काय घेतलं वजं, मला भाकरी 10-12, किती वजं असेल, मला 2 किलो असेल, यानं 2 किलोचा दगड उपारण्यात घेतला आणि टाकला पाठशी, म्हणला झालं का नाही वजं सारखंच आपल्याला।
महाराज म्हणतात मग वज वागवायचं तर मग भाकरीचंच वागव ना, जे वागवल्यावर मुक्कामाला तरी कामाला येईल. कसं वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं करा ना, जे केलं त्याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात. दही जळाच्या घुसळणा, व्यापारू सारिकाची विचक्षणा, वाळवे तिळा घाना गाळणे. काय का दही घुसळण्यामध्ये तीच क्रिया आहे आणि पाणी घुसळण्यामध्ये. आता क्रिया दोन्हीकडं सारखीच असेल तर दही घुसळावा का पाणी? किंवा वाळूचा घाणा गाळण्यामध्ये तो त्रास आहे, तिळाचा घाणा गाळण्यामध्ये मग कोणता करायला पाहिजे याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात. आता खरं तर हे ज्ञानेश्वर महाराजांची अधिकारवाणीतली भाषा आहे. वयोवृद्ध म्हाताऱ्या कीर्तनकारांनी सांगितलं म्हणजे बरं वाटतं. काही लोक म्हणते तुम्ही महाराजाचे सांगा ना. आता मी महाराजच आहे, पण जसं पिकल्याला शेंदाडू गोड लागतं तसं निबर कडू लागत असतं. विठ्ठल नाही, पिकल्या शेंदे कडू पण गेले. अहो महाराज पुढच्या वेळी सांगतात, लक्ष देऊ नका. आकुल स्त्री दांड्याच्या घाये, परघर रिगालिया जरी साहे, तरी स्वपती ते वाये सांडिले की. एक आमची माता भगिनी, तिचा नवरा रोजच येऊन मारायचा, सारखं घरी पिऊन आला की सारखं मारायचं. मग तिने एकच विचार केला, रोज ह्याचा मार खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा. आहे का? मग दुसरा त्या दिवशी केला, त्या दिवशीच मार सुरू झाला. मग पहिल्याला सोडणं गुन्हा झाला का नाही? उठाला त्यांना हसू नका, आपल्याला पुढच्या वेळी सांगते. हो, परिधर्म पत्नी धांगडी, पोखिता जरी एक वडी, तरी का परवडी आणावी अंगा. धर्मपत्नीमध्ये लग्नाची बायको, धांगडी म्हणजे रखेली ठेवलेली अंगवस्त्र काय तुमच्याकडे म्हणत असतील ते. मग आता सांगा, दोघीला जर खर्च सारखाच असेल मग धांगडीला करण्यापेक्षा लग्नाचीलाच का करू नये? नाही नाही, खर्च तर सारखाच आहे ना. याच्या पुढच्या वेळेमध्ये सांगतात, आगा पाठीला गेल्या गाये, मरण नक चुकेची पाहे, तरी समोरीला काय आगळे नक्की जे. याला तुम्हाला सांगतो, आपल्यापेक्षा राक्षस हुशार आहेत. लक्षात ठेवा, युद्धाच्या प्रसंगी लक्ष देऊ नका. समोरचा मारणार आहे असं जर मिलिटरी मॅनला कळालं आणि तो मरण्याच्या भीतीनं जर रणांगणातून पळून चालला तर मागचे लोक काय करतात? त्याला गोळी घालतात. मग मरण अटळे ना, मग मागच्याची गोळी खाऊन मरण्यापेक्षा युद्ध करत असतानाच का मरू नये? तसं कर्मच करायचं ना. मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं का करू नये? अहो राजा रावणानं मारीच मामाला बोलून सांगतं, मामा तुम्ही हरणाचा वेश घेऊन प्रभारामचंद्राकडे जा. प्रभारामचंद्र तुमच्याकडे आल्यानंतर मी सीतेला घेऊन येईल. मारीच्यानं सांगितलं, राजा रावणा, प्रभारामचंद्र लहान होता तेव्हा मला बाणाच्या पिसाऱ्यानं उडून लावलं होतं समुद्राला. आता मोठा झाला असेल, मी काय तिकडे जाणार नाही. तुम्हाला मामा, तुम्ही जर माझं एवढं काम केलं तर 10 गाव जहागिरी दे, तुम्हाला देशील. पण मी परत आलो तर मी तिकडून येत नाही, तुझी 10 गाव जहागिरी मिळत नाही. त्यानं सांगितलं, मामा जाता का नाही? तर काय बाणानेच शिरोडवतो. हुशारच झाला. विचार केला, जातोय तर राम मारतो, नाही जातो तर मग रावणाच्या हाताने मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रभारामचंद्राच्या हाताने मरून उद्धार तरी का करून घेऊ नये? तैशावडे ते करणे न निपजे सिनिल्या विने, तरी विहित कोण बारे बोल भारी. अर्जुना, अरे मनाला वाटणं असं सैराट वागणं आणि शास्त्र सांगते असं वागणं, मग दोन्ही वागण्यामध्ये त्रास तोच असेल तर मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा ऐसे काहू न करा काही, 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 ऐसे ना कराओ काही, ऐसे काहू न करा काही, ऐसे काहू न करा काही, काही पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. विश्वांबरा शरणागत, विश्वांबरा शरणागत, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. विश्वांबरा शरणागता, विश्वांबरा शरणागता. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, बाबा ऐशी का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. कर्म करायचेच ना. मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं काही कर्म करा जे केलं असताना पुढं नाश पावणार नाही. म्हणून चांगलं कर्म करा. आम्ही लोकाला सांगतो, मग माळा घाला, पिऊ नका, खाऊ नका, पंढरीची वारी करा. काही लोक इंगळे मारत. आम्ही जरी तुमच्या कीर्तना भजनाच्या भानगडीत नसलोत म्हणजे ही भानगड
आम्ही ह्या भानगडीत नसलो तरी आम्ही पाप बी करीत नाहीत. अरे काहीतरी करीत असतात ना. नाही पुण्य केलं तर पाप करताना. आम्ही म्हणतो तर आळंदी पंढरीची वारी करा. काही लोक म्हणतात नाही करणार, नका करू. नाही आळंदी पंढरीची केली तर दवाखान्याची करतात, पोलीस स्टेशनची करतात. वाऱ्या थोड्याच तुमच्या बंद येतात. पण जी अशी वारी करा जे केलं असताना पुढे नाही नासजा. लक्षात ठेवा मायबापो, कर्म तुम्हाला चुकणार नाही. नाही 10 रुपये परमार्थी कार्यात खर्च केले तर 20 रुपये दुसरीकडे घालतात. कर्म करणार नाही म्हणणारा वेडा आहे. 18व्या अध्यायात माऊली सांगतात, आणि हा गा सवेसाची मूर्ती लावणी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडे गा. कर्म करायलाच लागण, पण वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं करा. करणार नाही म्हणून भागत नाही. हो विनोद सांगतो, एका सासूनं सुनाला सांगता, हे पोरी सुनबाई 12 वाजलेत अजून स्वयंपाक झाला नाही, गडी माणसं आता जेवायला बघतील, काय करायला पाहिजे? ते म्हणजे हो वात्या, एवढं काम करून तुम्ही रागवतच असाल ना, मी अजिबात चपात्या करणार नाही. सासूनं सांगितलं तुला चपात्याच करावं लागतात. नाही करीत म्हणली जा. उठली रागा रागा बसली शेजारणीकडे जाऊन, आणि म्हातारीली म्हणली कर कशी करीत ती चपात्यात. अशी शेजारीने स्वयंपाक करू, तिला बसली करानं सांगत, मी एवढं काम करते म्हणले सकाळपासून. तरी माझी सासू नाराजच होती, आणि आता मला म्हणली बघ चपात्या करावं लागते. मी तिला म्हणले करायचीच नाही, आणि आले बघ उठून. बसल्या बसल्या बोलत बोलत बसली, तिला उठत येत का तर तिथंही स्वयंपाकच चालू होता. तेवढं तिचं पोरगा रडायला. ती म्हणते त्याला पाजा ना, मी तेवढ्या लाटी दे 2-4 चपात्या. मग चपात्या चुकल्या का हिला? नाही, घरच्या करायच्या आधी शेजारणीच्या केल्या. विठाला अरे मग कर्मच करायचंय ना. मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा असं करा ना. अहो काही लोक तुम्हाला लक्ष, विनोद हसण्यावारी नेऊ नका. आता 30-35 वर्षापासून भांडवल आहे बाजारामध्ये. विनोदाचे 6 पुस्तकं आहेत. आता यूट्यूबवर ऐकतात, मनमंदिराच्या कार्यक्रमात किंवा बऱ्याच महाराज लोक कोण ऐकत असतात. फक्त विनोद हसण्यावारी नेत जाऊ नका. तुम्ही 10 रुपये परमार्थात खर्च नाही केला तर तुम्ही जर हे केलं तर तुमचे पैसे वाचत नाहीत. नाही इकडे 10 घालते तर दुसरीकडे 20 घालतात. मी रस्त्यानं चाललो होतो, एक माणूस बारक्या पोराला मारित होता. मी म्हणलं का म्हणून मारायला मामा त्याला? काय ना म्हणलं इंगळे महाराज, मी त्याला एक शिल्पर चप्पल आणली नवी विकत. मी म्हणलं मग काय झालं? मी म्हणलं पायऱ्या झिन्या चढताना त्याला एक पायरी सोडून चढ म्हणतो मी. म्हणलं कशामुळं? म्हणलं तेवढीच चप्पल घासायची कमी होईल ना, त्याच्यामुळे एक पायरी सोडून चढ म्हणतो. मी म्हणलं मग काय झालं? म्हणले हा 2 पायऱ्या सोडून चढला. मी म्हणलं पण फायदा झाला ना? म्हणला पण पॅन्ट फाटली ना, फायदा होऊन काय करायचं? अरे इकडं गुतव इकडं घालून बाटला. नाही, तुमचा खर्च कमी नाही हो, तुम्हाला कर्मच करायचे ना. मग वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा असं करा जे केलं असताना नाश पावणार नाही. महाराज लक्षात ठेवा, आता नाश पावणारं कर्म कोणतं आहे? नाश न पावणारं कर्म कोणतं? ज्या शरीरानं आपल्याला परमार्थ करायचा आहे तो सुद्धा नाश पावणार आहे. शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. हे सगळं 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 आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा क्षीण तिची फळ, बीज ज्याचा क्षीण तिची फळ,